आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तू मला सांग, तुला हे सगळं कसं वाटतंय? हे अख्खं क्युबिकल मी डिझाईन केलंय फक्त तुझ्यासाठी. म्हणजे हा लॅपटॉप क्वालिटी मी मागवलं तुझ्यासाठी. कसं वाटतंय तुला? तू आणि तू काय करतोय? मी तुम्हाला मॅनेजर मॅडम हे सगळं कसं वाटतंय? तुम्ही जे काही बी केलंय ते खरंच खूप छान आहे, पण मला माझ्या आधीची जागा मिळाली. नो 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 स्वानंदी, स्वानंदी आता मागे बोलून नाही बघायचं. स्वानंदी, यू शुड ड्रीम बिग. हे बघ, तू 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 बस. सुजित सर, तू बस. स्वानंदी, तुला कळतंय का मी आपल्या ह्या असोसिएशन बद्दल काय काय विचार करून ठेवलाय? स्वानंदी, स्वानंदी, आपण दोघं मिळून या कंपनीला इतकं मोठं करू की बाहेर आपल्या सक्सेस स्टोरी सांगितल्या जातील. अगं, मोठे मोठे बिझनेस टायकून्स आपलं एक्झाम्पल देतील बाहेर. हे बघ, नॅशनल नाही तर इंटरनॅशनल मुलाखतींमध्ये तुला बोलवतील, तुझं मत घेतील. स्वानंदी, मी खूप खुश आहे. मी खूप खुश आहे कारण तू परत आलीस. तू स्वानंदी, स्वानंदी, तुला कळत नाहीये, तू माझं स्वप्न पूर्ण केलंस इथे परत येऊ. स्वानंदी, तू बघ आता आपण काय काय अचीव्ह करू शकतो दोघं एकत्र. स्वानंदी, मी खुश आहे. स्वानंदी, आता बघा आपण काय करू शकतो. सुजित सर, कळतंय का? सुजित सर, अहो मला गरगरतंय. सुजित सर, थांबा. सुजित, म्हणे नॉक करून यायचं असतं एवढं कळत नाही तुला? सॉरी, मी बघितलं यांना चक्कर येत होती म्हणून न विचारता आलो आणि थांबवलं. स्वानंदी, तुला चक्कर स्वानंदी, काय यार, तुला चक्कर येते तू सांगायचं ना मला. एक पाणी पी. सॉरी अगं, एक्साइटमेंट मध्ये मला कळलंच नाही. स्वानंदी, तुम्ही नक्की ठीक आहात? म्हणे मी इथे आहे तिची काळजी घ्यायला. सॉरी. स्वानंदी, तुम्ही नक्की ठीक आहात ना? हो, मी ठीक आहे. मी कॉल करू तुम्हाला?
हॅलो. हा स्वानंदी. बरं झालं मनीष सर, तुम्ही वेळेत आलात आणि सुजित सरांना थांबवला. नाही, आणि सुजितला तुमच्या तब्येतीबद्दल, प्रेग्नन्सीबद्दल काही माहित नाही म्हणून असं वागला तो. हो, मगाशी ते जरा जास्तच एक्साइट झाले होते. पण थँक्यू, तुम्ही आला नसता आणि मी. हो, थँक्यू कशासाठी स्वानंदी, मी कायम असणार आहे, नका काळजी करू. आणि कसं वाटतंय नवीन पोस्ट, नवीन ऑफिस? खरं सांगू मनीष सर, हेच बोलायला मी तुम्हाला मेसेज केला होता. हे केबिन, हे लॅपटॉप, हे सगळं जे बी सुजित सरांनी केलंय ना, त्याचं लय टेन्शन आलंय मला. लय ओझं वाटतंय. एखाद्याला जर का हे सगळं मिळालं असतं ना, तर तो लय खुश झाला असता. पण मला लय बर्डन आलंय याचं. स्वानंदी, नवीन कामाची सुरुवात अशी टेन्शन घेऊन करणार आहात का? हे बघा, अजिबात टेन्शन घेऊ नका, सगळं नीट होईल. उलट तुम्ही या कामाकडे संधी म्हणून बघा आणि सुरुवात करा. अहो पण हे बघा, आता पण बिन काही नाही, मस्त फ्रेश व्हा, स्माइल करा आणि कामाला लागा. आता मस्तपैकी एक स्माइल करा बरं. अहो मनीष सर. करा म्हणतोय तर. पाणी आहे तिथे? हो. पाणी प्या. आता तुम्ही स्माइल केली असाल, पाणी प्यायला असाल असं मी गृहीत धरतो आणि मीही माझ्या कामाला लागतो. ओके मनीष सर, थँक्यू. काही लागलं तर कळवा. हा सुजित, अर्जंट बोलवलंस? आधी बोल. अरे काही नाही, माझ्या फोनचा जरा प्रॉब्लेम झालाय, एक अर्जंट फोन करायचा होता. तुझा फोन दे ना जरा. जर का चुकून सुद्धा सुजितने मगाशी मी स्वानंदीला केलेला कॉल किंवा मेसेजेस बघितले तर खूप प्रॉब्लेम होईल. देतोयस ना की तुझी काही सिक्रेट्स आहेत जी माझ्यापासून तुला लपवायची आहेत? नाही ना?